पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजितदादांनी सत्तेचा वापर करून सिंचन घोटाळा पसवला। दादागिरी करून अजित पवारांनी ऊसर ठरणारी उपसमिती नेमली। ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर 1 रुपया सुद्धा घेऊ देणार नाही, राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा। माडाच्या कुर्डूतील मुरुम उपसा प्रकरण, आज कुर्डू गावामध्ये बंदची हाक। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थ आज खासदार मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवणार। माड्यातील कुर्डू गावामध्ये आज बंदची हाक। माड्याच्या कुर्डू गावातील मुरुम उपसा प्रकरण, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माड्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननाबाबत पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा अहवालामध्ये उल्लेख। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांकडून झडती। गुंड बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून तब्बल 67 लाखांचे दागिने, 2,50,000ची रोकड जप्त। महादेवी हत्तीण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। आज कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का हे पाहणं महत्त्वाचं। सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप। सोशल मीडियावरून इथेनॉल विरुद्ध टीका करण्यात आली, त्यात मला टार्गेट करण्यात आलं, गडकरींचा दावा। पंतप्रधान मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार। यावेळेला पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब फोडणार का? कारण यावेळेला राहुल गांधी आणखी काही मतदार याद्यांमधील आकडे समोर मांडण्याची शक्यता।